डॉक्टरच्या प्रकरणामध्ये सुषमाताईंनी जी प्रेस कॉन्फरन्समध्ये अश्विनी बिद्रे हत्याकांडाबाबतीत जो खुलासा केला त्याबाबत अश्विनी बिद्रेची हत्या ही 11 एप्रिल 2016ला झाली होती, पण तिचा किडनॅपिंगचा गुन्हा हा जानेवारी 2017मध्ये दाखल झाला आणि अश्विनी बिद्रेच्या हत्याकांडाचा गुन्हा हा मार्च 2018मध्ये म्हणजे जवळपास 2 वर्षांनी अश्विनी बिद्रेच्या हत्याकांडाचा गुन्हा हा नवी मुंबई पोलिसांनी दाखल केला। त्यामध्ये जे वाय आणि यू बाबत जो तपास झाला ते तत्कालीन तपास अधिकारी आणि ह्या गुन्ह्याचा तपासाचा छडा लावणाऱ्या सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता शिंदे अल्फान्सो या मॅडमांच्या चाणाक्ष नजरेतून हे SMS सुटले नाही। तो SMS हा कुरुंदकरनी अश्विनीच्या मोबाईलवरून अश्विनी जिवंत राहण्यासाठी हा पाठवला होता आणि ते सर्च आउट करताना त्यामधला त्या SMS मधला YOU साठी यू आणि वाय हा जो फरक होता तो अश्विनीचे चॅटिंग आणि कुरुंदकरचे चॅटिंग यामध्ये जो तफावत मिळाली त्या दृष्टीने ह्या गुन्ह्याची सगळ्यात पहिल्यांदा उकल झाली आणि कुरुंदकरच हा आरोपी आहे आणि यानेच काहीतरी अश्विनीचं बरं वाईट केलं या अंतिम निर्णयापर्यंत या तपास अधिकारी पोचल्या आणि त्या गोष्टीमुळेच ज्या सुषमाताईंनी उल्लेख केला त्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत। मला अजून एक ह्या गोष्टीमध्ये सांगायचं आहे, आत्ताचे जे सातारा पोलीस अधीक्षक आहेत यांच्याकडे ही तपासाची जबाबदारी किंवा जिल्ह्याची जबाबदारी राहिली तर संपदा मुंडेला न्याय मिळेल असं वाटत नाही, कारण त्यावेळी सुद्धा या तपासाचे क्राईम DCP म्हणून जबाबदारी ही तुषार जोशीकडेच होती। तुषार जोशींनी त्यावेळी आरोपींना मदत करण्याच्या दृष्टीने ह्यामध्ये तपास अधिकारी संगीता अल्फान्सोनी यात माफीच्या साक्षीदारासाठी एक आरोपीची तयारी केलेली असताना याच DCPनी त्यावेळी ह्याला खो घातला आणि त्याबाबतही मी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्र्यांकडे हेच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते यांच्याकडे दाद मागितली होती। या तुषार जोशीबद्दल तक्रार दाखल केली होती की ह्या माणसामुळेच ह्या झाले, ह्याच्यावर कारवाई करावी। त्याची प्रचिती म्हणून त्याच्यावर कारवाई न होता याच गृहमंत्र्यांनी त्यांना राष्ट्रपती पदक मिळवून दिले। असे तपास अधिकारी असे पोलीस अधीक्षक असतील तर संपदा मुंडेला न्याय मिळेल असं मला नाही वाटत।